काही लोक म्हणतात, मी रोज स्वामी समर्थांचं नाव घेतो, तरी माझं काम होत का नाही? तर काही जण फक्त एकदाच मनापासून प्रार्थना करतात आणि त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागतात. असं का होतं? स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेमका कोणाला लवकर मिळतो? श्रीमंताला, गरिबाला की खऱ्या भक्ताला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित अशा काही गुणांविषयी जाणून घेणार आहोत, जे भक्ताला त्यांच्या कृपेस अधिक जवळ घेऊन जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी गोष्ट तुमचं जीवनही बदलू शकते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर लाखो भक्तांसाठी श्रद्धा, धैर्य आणि आशेचा आधार आहेत. अनेक भक्तांना त्यांच्या जीवनात स्वामींच्या कृपेचे अनुभव आल्याचे सांगितले जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, स्वामींची कृपा ही कोणत्याही व्यवहारासारखी नसते. ती पैशाने विकत मिळत नाही आणि दिखाव्यानेही मिळत नाही. स्वामींच्या शिकवणीतून असे दिसते की खरी श्रद्धा, चांगले आचरण आणि निस्वार्थ भाव यांना मोठे महत्त्व आहे. आज आपण अशाच काही गुणांबद्दल जाणून घेऊ, ज्याच्या मनात खरी श्रद्धा असते. श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटाच्या काळातही विश्वास न सोडणं. आयुष्यात अडचणी येतात, योजना बदलतात, अपेक्षा पूर्ण होत नाहीत. अशा वेळी अनेक लोक देवावरच रागवतात. पण जो भक्त म्हणतो, स्वामी, मला सर्व उत्तर आज नाही मिळाली तरी चालतील, पण माझा विश्वास कमी कधी होऊ देऊ नका, असा भक्त अंतर्मनाने अधिक स्थिर राहतो. श्रद्धेमुळे मनाला आधार मिळतो आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. स्वामी समर्थ म्हणतात, असे मानले जाते, विश्वासाने चालणाऱ्याला भीती कमी वाटते, जो अहंकार सोडतो. भक्तांनो, अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्ञानाचा अहंकार, पैशाचा अहंकार, पदाचा अहंकार, सौंदर्याचा अहंकार हे सर्व माणसाला इतरांपासून दूर नेतात. नम्रता मात्र माणसाला मोठं बनवते. स्वामी समर्थांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथांमध्ये नम्रतेला मोठे स्थान दिलेले दिसते. म्हणूनच आपण स्वतःला नेहमी विचारूया, मी इतरांशी नम्रपणे वागतो का? जो दुसऱ्याला मदत करतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. भक्ती म्हणजे भुकेल्याला अन्न देणं, दुःखी व्यक्तीला धीर देणं, ज्येष्ठांचा आदर करणं आणि शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करणं. ज्याच्या मनात करुणा असते, तो समाजालाही आनंद देतो. अशी कृती स्वतःचं मनही शांत करते. एक प्रेरणादायी प्रसंग. एका गावात 2 व्यक्ती राहत होत्या. दोघेही रोज मंदिरात जात असत. पहिला व्यक्ती मोठ्या पूजा करायचा. दुसरा व्यक्ती साधी पूजा करून मंदिराबाहेर बसलेल्या गरजू लोकांना अन्न द्यायचा. एक दिवस गावातील एका ज्येष्ठाने म्हटलं, पूजा देवापर्यंत पोचतेच, पण त्या थेट माणसाच्या हृदयापर्यंत पोचते. या प्रसंगाचा अर्थ असा की भक्ती आणि चांगली कर्मे यांचा समतोल महत्त्वाचा आहे. भक्तांनो, आतापर्यंत सांगितलेल्या 3 गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्ही आयुष्यात पाळण्याचा प्रयत्न करता? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा, ज्याला आज या संदेशाची गरज आहे. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थांचा आशीर्वाद संयमी लोकांना का जवळ वाटतो? राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांचा भक्तीवर काय परिणाम होतो? आणि रोजच्या जीवनात कोणत्या सवयी आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या मजबूत करू शकतात? हे सर्व आपण भाग 2 मध्ये पाहू.